नमस्कार. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा शेवटचा प्रॅक्टिस सेट 2.6 याला आपण आज सुरुवात करणार आहोत. बघूया पहिले गणित. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रगतीचं गुणाकार दिलेला आहे. 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84 आहे. तर तिचं आजचं वय किती? प्रगतीचं आजचं वय माहित नाही, त्याला आपण एक्स मानूया. सपोज प्रगतीच प्रेझेंट एज इज एक्स इयर्स, एक्स वर्ष मानूया. बाय द कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज 2 years ago and 3 years. कंडिशन पूर्वी म्हणूया आपण. प्रगतीज टू इयर्स एगो एज, 2 वर्षापूर्वीचं वय. चालू आहे एक्स, 2 वर्षापूर्वीचं एक्स -2. प्रगतीज आणि 3 years एज, 3 वर्षानंतरचं वय, एक्स +3. कंडिशन आता बघूया. कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे. प्रोडक्ट ऑफ 2 years ago and 3 years is 84. यांचा गुणाकार 84 आहे. काऊन सोडवूया. आपल्याला इक्वेशन मिळते, सोडवत जाऊ. x × x x², x × 3 3x, 2 × x 2x, चिन्ह वजा, 2 × 3 6, मायनस प्लस मायनस इज इक्वल टू 84. x² 3x - 2x इज इक्वल टू x, -6 -84 is equal to 0. x², therefore x² plus x -90. या दोघांचा चिन्ह सारखे बेरीज केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. x² plus x -90 is equal to 0. हे इक्वेशन मिळालं. 90 ची फोड करायचे, -90 याची फोड आपल्याला करायची जी 1 आली पाहिजे, ज्यांचं उत्तर 1 आलं पाहिजे. 10 90 90, 10 9 जा 19, प्लस आहे इथं मायनस आहे, +10 -9 इज इक्वल टू +1 इन x. 10x - 9x इज इक्वल टू x. फोड करूया. x² + 10x -9x -90 इज इक्वल टू 0. 2 गट पाडले, x कॉमन आहे, x + 10 राहिला. इथं वजा 9, संख्या समान आहे, बाजूला काढली तर x राहिला. +10 अधिक वजा वजा 9 10 90 बरोबर 0. 2 कंस सारखे आहेत, एकदा लिहिले. x + 10 दुसऱ्या कंसात x - 9 बरोबर 0. x + 10 इज इक्वल टू 0 और x - 9 इज इक्वल टू 0. therefore x इज इक्वल टू -10 और x इज इक्वल टू +9. या पद्धतीनं x - 10 आणि 9 ह्या दोन किमती आपल्याला x च्या मिळाल्या. आपण वय बघतोय, वय -10 कधीच नसते, वय आहे 9. बट एज इज नेव्हर निगेटिव्ह. therefore x is not equal to -10. therefore x is equal to 9. therefore प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 years. ती 9 वर्षाची असेल. काय केलं, दिलेली कंडिशन x - 2, 2 वर्षापूर्वीचं वय, x + 3 3 वर्षानंतरचं वय, दोघांचा गुणाकार 84. इक्वेशन मिळालं, सॉल्व्ह केलं, 9 मिळालं. एक्झाम्पल नंबर 2. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive natural number is 244. फाइंड द नंबर्स. या ठिकाणी एक
प्रिंटिंग मिस्टेक आहे, कारण ह्या पद्धतीने जेव्हा आपण इक्वेशन तयार करतोय तेव्हा ते इक्वेशन सॉल्व्ह होत नाही, आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळत नाही. कारण ह्या कंडिशनला ते होत नाही, कारण इथं आपल्याला फक्त नॅचरल नंबर सांगितलाय, इथं इव्हन हा शब्द पाहिजे तरच ते ती कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इव्हन नॅचरल नंबर घेऊन आपल्याला सोडवायचं आहे. काय दिले बघा, सम ऑफ स्क्वेअर्स, वर्गांची बेरीज कुणाच्या, ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजेच क्रमानं येणाऱ्या, इव्हन नॅचरल नंबर्स, सम नैसर्गिक संख्या, क्रमानं येणाऱ्या दोन समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. वाक्य नीट समजून घ्या. वाक्य जेव्हा आपण समजून घेतोय तेव्हा तुम्हाला इक्वेशन व्यवस्थित तयार करता येईल. तर आपल्याला फाइंड द नंबर्स, त्या संख्या सांगा ज्या दोन समनैसर्गिक संख्या त्या आपल्याला शोधायच्या आहेत. मग आता समनैसर्गिक संख्यांच्या आपल्याला वर्गांची बेरीज सांगितलेली आहे. एक आपण विचारात घेताना बघूया, x ही एक संख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे. दुसरी असणारा x अधिक 1 ही त्याच्या पुढची संख्या येणार आहे. त्यानंतर आपण जेव्हा संख्या बघत जातोय, दुसरी x अधिक 1 घेतली तरी तिला x अधिक 2 असणार आहे. या पद्धतीने आपण त्या संख्या नैसर्गिक संख्या वाढवत जातो. जर समसंख्या आपण विचारात घेतल्या, 1 2 3 4, 1 ची दुप्पट आहे. इथं बे 1 बे 1 ला आपण 2 न जेव्हा गुणू तेव्हा 2x मिळणार आहे. या पद्धतीनं त्यानंतर पुढची जेव्हा आपण संख्या विचारात घेतोय, कोणती, ह्याच्या नंतरची क्रमा येणार आहे, तेव्हा ह्याला सुद्धा 2 नच गुणावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला मिळणाऱ्या संख्या 2x आणि 2 कंसात x अधिक 1 अशा पद्धतीनं 2 विचारात घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला समजून घेताना आन्सर मध्ये सपोज 2 consecutive even natural numbers are 2x and 2x plus 2. 2 in bracket x plus 1 means 2x plus 2 या पद्धतीनं आपण मानायच्या. आर रिस्पेक्टिव्हली तर म्हणूया क्रमाने या पद्धतीनं 2x आणि 2x प्लस 2 या पद्धतीनं आपल्याला त्या दोन इव्हन नैसर्गिक संख्या, सम नैसर्गिक संख्या मानाव्या लागणार आहे. बाय द कंडिशन, त्यांची कंडिशन काय सांगितलेली आहे, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स, पहिल्याचा वर्ग, दुसरी संख्या आहे 2x अधिक 2 त्याचा वर्ग 244 आहे. या पद्धतीनं कंडिशन होती. ही सॉल्व्ह करत जाऊया. आपल्याला एक इक्वेशन मिळेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. 2 चा वर्ग 4x चा वर्ग x वर्ग अधिक 2 चा वर्ग पहिल्याचा वर्ग अधिक दोघाच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्याचा वर्ग 4x वर्ग अधिक 2 दुनी 4 दोन्ही 8x अधिक 2 चा वर्ग 4 बरोबर 244. 4x 8x वर्ग अधिक 8x या दोघांची बेरीज या ठिकाणी मांडली. 8x इथंच अधिक 4 हा इकडे आला वजा 244 बरोबर 0. काय करायचं आहे, इथे 4 वजा 244 आहे. इक्वेशन कंप्लीट होते. 8x वर्ग अधिक 8x 4 अधिक वजा 244 बरोबर वजा 240 अधिक वजा वजा मोठ्यातनं लहान गेला. आपल्याला 240 मिळाला. मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. आता काय करायचं, ह्या इक्वेशनला 8x वर्ग 8x आणि इथं 240 आहे, 8 न भाग घालूया. डिवाइड 8 ऑन बोथ साइड्स. काय मिळते बघा, x वर्ग मिळाला, इथं 8 निघून गेला, अधिक इथं पण xच मिळाला आणि 240 ला आपण गुणूया. 240 ला किती न भागल्यानंतर 30 आपल्याला 8 न भागायचं आहे. 240 भागिले 8, 8 एक 8, 8 त्रिक 24 आणि हा 0 म्हणजे इथं आपल्याला मिळणार आहे 30. 30 8 ते 40 240 आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. या पद्धतीने इक्वेशन आपल्याला मिळालं. आता ह्या 30 ची फोड करायची आहे, म्हणजे वजा 30 ची फोड करायची की उत्तर आपल्याला 1 मिळालं पाहिजे त्या फोडीचं. 10 त्रिक 30,
6 पंचे 30, 6 आणि 5 यांची वजाबाकी आपल्याला मिळते 6 5 जा 30. इथं वजा 30 पाहिजे, उत्तर अधिक 1 येणार आहे. मग लहान संख्या वजा मोठी संख्या अधिक 6x - 5x = x. याची फोड केली, x² + 6x - 5x - 30 = 0. x in bracket x + 6 - 5 in bracket x + 6 = 0. x + 6 कंस कॉमन घेतला, x - 5 = 0. पहिला कंस बरोबर 0 किंवा दुसरा कंस बरोबर 0. x = -6 और x = 5. वजा 6 आणि 5 या संख्या मिळाल्या, परंतु समसंख्या मायनस मध्ये आपल्याला मिळत नाही. बट इव्हन नॅचरल नंबर्स आर नॉट नेगेटिव्ह. Therefore x is not equal to 6 - 6. Therefore x is equal to 5. आपल्याला 2x आणि 2x + 2 इथे उत्तर थांबलेलं नाही. 2x ही एक संख्या पाहिजे आहे. 2 कंसात x ची किंमत 5, 2 पंचे 10, 2 5 जा 10. 2x + 2 यामध्ये 2x + 2, 2 5 जा 10 + 2 12. 10 and 12 आपल्याला 10 आणि 12 ह्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्या. फाइंड द नंबर्स. देअरफॉर द नंबर्स आर 10 and 12. या पद्धतीने आपल्याला 10 आणि 12 या दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्या मिळणार आहेत. क्रमाने येणार 10 नंतर क्रमाने येणारी 12. काय केलं, समसंख्यांच्या वर्गांची बेरीज. सम संख्या ह्या दोन आपण घेतल्या, घेताना आपण या कशा घ्यायच्या ह्या पण पाहिल्या. त्यांच्या वर्गांची बेरीज केली, कंडिशन सॅटिस्फाय केली, इक्वेशन मिळालं, सॉल्व्ह केलं. आपल्याला या पद्धतीनं इक्वेशन त्या सम नैसर्गिक संख्या मिळाल्या. एक्झाम्पल नंबर 3. इन द ऑरेंज गार्डन. या ठिकाणी ऑरेंज गार्डन दिलेलं आहे. मिस्टर मधुसूदन यांचं ऑरेंज गार्डन आहे. देर आर 150 ऑरेंज ट्रीज. त्यामध्ये 150 ऑरेंजची झाडं आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. प्रत्येक रो आडव्या ओळींमध्ये असणारी झाडं इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. म्हणजे उभ्या ओळींमध्ये, कॉलम म्हणजे उभ्या ओळी, रो म्हणजे आडव्या ओळी. ते संत्र्याच्या ज्या बागा आहेत त्यामध्ये आडव्या आणि उभ्या ओळी आहेत. आडव्या ओळी ह्या 5 न जादा आहेत उभ्या ओळींपेक्षा. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज. तर झाडांची संख्या किती इन ईच रो अँड ईच कॉलम. प्रत्येक आडव्या ओळीत आणि प्रत्येक उभ्या ओळीत किती झाडं आहेत ती सांगा. विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग फ्लो चार्ट. इथे एक तक्ता दिलाय, फ्लो चार्ट दिला, याचा वापर करा, आणखीन सांगा. नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज x. आपल्याला कॉलम उभ्या ओळीतील झाड x मानायचे. आडव्या ओळीत समजा ही इथं डॉट झाडं आहेत असं समजा. 1 2 3 4 5 डॉट केले. मी उभ्या ओळीत इथं 3 डॉट केले. आडव्या ओळीत 5 5 5 अशा 3 आडव्या ओळी आणि उभ्या 5 ओळी केल्या. उभे 5 आणि आडवे 3, एकूण झाडं किती झाली 1 2 3 4 5. इथं 5 आहेत, 5 5 5. उभ्या 1 2 3 1 2 3. इथं उभे 3 आहेत. तिघांचा आणि ह्या 3चा आणि 5चा गुणाकार केला की आपल्याला मिळते 3 5 15 15. 1 2 3 4 5 10 15. या पद्धतीनं 15 आपल्याला आडव्या आणि उभ्या ओळीत मिळून झाडं जाणवत आहेत. इथं आपल्याला कॉलम एक्स दिलाय. कॉलम एक्स दिलाय. नंबर ऑफ ट्रीज किती आहेत ते विचारायचं आहे. विचारलेलं आहे किती आहेत. नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन इन ईच कॉलम. कॉलम पेक्षा रो मध्ये 5 न जास्त आहेत. म्हणजे इथं गुणाकार केल्यानंतरच एकूण झाडं मिळणार आहेत. कॉलम आणि रोचा गुणाकार केला तरच एकूण झाडं आपल्याला मिळणार आहेत, हे लक्षात येते. इथं काय करायचं आहे. सपोज number of trees in a column is x, therefore number of trees in row is x plus 5. 5 न ज्यादा, 5 more than the column.
फाइंड नंबर ऑफ ट्रीज. आता संख्या सांगायची आहे. मधुसूदन्स देर आर 150 ऑरेंज ट्रीज. या ठिकाणी आपल्याला 150 झाडं आहेत म्हणून सांगितले. मगाशी सांगितलेल्या कंडिशन कशी तयार होते बघा. तर कॉलम मध्ये असणारी झाडं आणखीन रो मध्ये असणारी झाडं यांचा जेव्हा आपण गुणाकार करतो तेव्हा तिथं आपल्याला झाडं मिळणार आहेत. या पद्धतीने आपल्याला रो आणि कॉलम मिळाला. गुणाकार करूया. x गुणिले x x वर्ग अधिक 5 गुणिले x 5x हा इकडे आणूया वजा 150 बरोबर 0. 150 ची आपल्याला फोड करायची आहे. ती उत्तर आपल्याला 5 आलं पाहिजे. वजा 150 ची फोड करायची आहे. 15 10 15 10 जा 150. आपल्याला इथं मायनस पाहिजे, या ठिकाणी प्लस पाहिजे. आन्सर 5 आलं पाहिजे प्लस 5. इथं मायनस आलं पाहिजे प्लस मायनस मायनस आणि या दोघांची वजाबाकी या ठिकाणी वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. x मध्ये 15x - 10x = 5x. याची फोड केली. x² + 15x - 10x - 150 = 0. दोन गट केले. x ह्या दोघांमध्ये x कॉमन आहे. x + 15 लिहिला -10 कॉमन आहे. x + 15 लिहिला = 0. 10 15 15 10 150. या दोघांमध्ये x + 15 कॉमन आहे. एकदाच लिहितो. x - 10 शिल्लक राहिला इथं लिहिला = 10. देयरफॉर x + 15 = 0 और x - 10 = 0. देयरफॉर x -15 और x = 10. आता वजा 15 आणि 10 या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. x ची किंमत कॉलमची आहे म्हणजे कॉलम कधीच वजा असणार नाही. देयरफॉर कॉलम of trees are never negative. Therefore x is not equal to 15 minus 15. Therefore x is equal to 10. म्हणजे आपल्याला कॉलम 10 मिळाले. Therefore column is equal to 10. Column of rows, number of trees in column असं म्हणूया. Therefore number of trees in column is equal to 10 and number of trees in row is equal to 10 plus 5 x plus 5 is equal to 15. म्हणजे उभ्या ओळीमध्ये 10 झाडं आहेत आणि आडव्या ओळीमध्ये 15 झाडं आहेत. या पद्धतीने आपल्याला काय दिलं होतं. एकूण 150 झाडं आहेत. कॉलम मधली झाडं जी आहेत त्याच्यापेक्षा 5 न जादा रो मधली झाडं आहेत. दोघांचा गुणाकार 150 येणार आहे. एकूण झाडं मिळाली. सोडवलं इक्वेशन आपल्याला मिळालं. इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला कॉलम आणि रो यांच्या किमती मिळाल्या. एक्झाम्पल नंबर 4. विवेक इज ओल्डर दॅन किशोर. विवेक हा मोठा आहे किशोर पेक्षा बाय 5 इयर्स 5 वर्षांनी. किशोर पेक्षा विवेक 5 वर्षांनी मोठा आहे. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस. दोघांच्या वयांच्या व्यस्तांकांची बेरीज 1/6 आहे. फाइंड देअर प्रेझेंट एज. त्यांचं चालू वय किती. रेसिप्रोकल्स म्हणजे व्यस्त. वयाच्या व्यस्तांकांची बेरीज आपल्याला 1/6 दिलेले आहे. तर त्यांचं चालू वय किती आपल्याला विचारलेलं आहे. किशोरच्या वयाची तुलना विवेकच्या वयाशी केलेली आहे. किशोरच्या वयापेक्षा 5 न जादा विवेकचं वय आहे. किशोरचं वय किती हे माहित नाही, त्याला आपण x मानूया. सपोज प्रेझेंट एज. किशोर्स प्रेझेंट एज is x years. x वर्ष मानूया. Therefore विवेक प्रेझेंट एज is x plus 5 years. विवेक मोठा 5 वर्षानं किशोर पेक्षा. सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स. त्यांच्या वयांच्या व्यस्तांकांची बेरीज. पहिल्याचं वय x, त्याचा व्यस्त 1/x, दुसऱ्याचा
1/x अधिक 5 त्याचा व्यस्त 1/x अधिक 5 यांच्या व्यस्तांकांची बेरीज 1/6. या पद्धतीने आपल्याला कंडिशन दिली होती, ती कंडिशन आपण सॅटिस्फाय केली. हे सोडवूया. आपल्याला काय मिळणार आहे, यावरून इक्वेशन मिळणार आहे. तिरका गुणाकार करूया. x + x + 5 * 1 x + 5 + x * 1 x अपॉन या दोघांचा गुणाकार x * x + 5. छेदाचं परिमेयकरण करायला लागलोय आपण. छेद समान या ठिकाणी x × x अधिक 5 यांचा गुणाकार करूया. अंश काय येते बघूया. x + x 2x + 5 अपॉन x * x x² x * 5 5x बरोबर 1/6. या पद्धतीने आपण तिरका गुणाकार केला, ह्या दोघांचा छेदांचा गुणाकार केला बरोबर 1/6. आपण या पद्धतीने बेरीज केली, येणारी क्रिया पुढे केली, बैजिक क्रिया झाली. आता तिरका गुणाकार करूया. 6 इन ब्रॅकेट 2x + 5 इज इक्वल टू x² + 5x इंटू 1 तोच x² + 5x 6 × 2 = 12x 6 × 5 = 30. आता इक्वेशन तयार करूया. x² + 5x - 12x - 30 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळणार आहे x² 5 मधनं 12 गेलं 7x अधिक वजा 12तून 7 गेले 5 -30 बरोबर 0. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळालं. हे इक्वेशनची फोड करूया. उत्तर 30 -30 ची फोड आपल्याला करायची आहे. जे उत्तर आपल्याला काय मिळालं पाहिजे, -7 6 × 6 5 30. या पद्धतीने 6 आणि 5 ची फोड केली. 6 5 11 येते. 10 3 = 30 करावं लागणार आहे आपल्याला इथं 7 बेरीज येण्यासाठी. 10 3 = 10 3 = 30. 10तून 3 गेले 7. इथं वजा आलेलं आहे. उत्तराला चिन्ह वजा म्हणजे मोठ्या संख्येला चिन्ह वजा. इथं अधिक x आहे. 10x 3x 7x. या पद्धतीने आपल्याला फोड करावी लागणार आहे. 7x ची फोड केली. x² - 10x + 3x - 30 इज इक्वल टू 0. 2 गट केले. या दोघांमध्ये x समान आहे. x - 10 लिहिला. अधिक 3 या ठिकाणी समान आहे. 3 10 30 10 = 30 x - 10 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये x - 10 समान आहे. या ठिकाणी लिहिलं. x + 3 शिल्लक राहिला इज इक्वल टू 0. therefore x - 10 इज इक्वल टू 0 or x + 3 इज इक्वल टू 0. therefore x इज इक्वल टू 10 or x इज इक्वल टू -3. आता -3 आणि 10 ही दोन उत्तरे मिळाली. आपल्याला वय पाहिजे. वय वजा या ठिकाणी नसते. therefore age is never negative. therefore x is not equal to 3 -3. therefore x is equal to 10. x कोणाला आपण मानलेला आहे, प्रेझेंट एज ऑफ किशोर. therefore present age of Kishore is 10 years and present age of Vivek is 10 + 5 is equal to 15 years. या पद्धतीने आपल्याला वय दोघांचं 10 आणि 15 वर्ष किशोर आणि विवेकचं क्रमानं मिळालेलं आहे. काय केले तर दोघांची वय x आणि x अधिक 5 मानलं. किशोरच्या वयाची तुलना विवेकशी केल्यामुळं आपण किशोरला x विवेकला x अधिक 5 वयांच्या व्यस्तांकांची बेरीज 1/6. इक्वेशन सोडवत गेलो. इक्वेशन कंडिशन सॅटिस्फाय केली. इक्वेशन मिळालं. इक्वेशन सोडवलं. आपल्याला किशोर आणि विवेकचं वय 10 आणि 15 वर्ष मिळालं. एक्झाम्पल नंबर 5. सुयश स्कोर्ड 10 marks more in second test than that in the first. सुयशला दुसऱ्या चाचणीमध्ये 10 मार्क जादा मिळालेले आहेत पहिल्यापेक्षा. पहिल्या टेस्टमध्ये किती मिळालेत हे माहित नाही, म्हणजे तिथं आपण x मानणार आहोत. 5 times the score of second test. जर दुसऱ्या टेस्टला जेवढी मार्क मिळाले त्याच्या 5 पट केली
इज द सेम, ती समान होणार ॲज द स्क्वेअर ऑफ स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट, पहिल्या टेस्टच्या वर्गा इतकी दुसऱ्या टेस्टचे 5 पट होते. म्हणजे दुसऱ्या टेस्टची 5 पट आणि पहिल्या टेस्टचा वर्ग समान आहे. ही कंडिशन आहे. फाइंड हिज स्कोअर इन द फर्स्ट टेस्ट, पहिल्या टेस्ट मध्ये त्याला किती मार्क मिळालेत हे आपल्याला मिळवायचं आहे. मग आपल्याला पहिल्या टेस्ट दुसऱ्या टेस्टची तुलना पहिल्याशी केलेली आहे, पहिली माहित नाही, तीच विचारलेली आहे. म्हणून सपोज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट इज एक्स मार्क्स. या ठिकाणी टेस्टची मार्क आहेत, मार्क मध्ये आपल्याला दिलंय, इथं आपल्याला त्याचं युनिट मार्कामध्ये लिहायचं आहे. कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे, काही जणांचं विसरते. आता कंडिशन काय दिलेली आहे बघा. कंडिशन काय सांगितलेली आहे, त्याला दुसऱ्या टेस्ट मध्ये पहिल्यापेक्षा 10 मार्क जादा मिळालेले आहेत. म्हणजे पहिल्यात x मिळालेत, त्याच्यापेक्षा 10 मार्क जादा ही सेकंड टेस्टला मिळालेले आहेत. आता दुसऱ्या टेस्टची मार्क कळाली किती, तर x अधिक 10. So yes, score 10 marks more in the second test than that in the first. Therefore, इथं आपण म्हणू therefore marks in second test is equal to दुसऱ्यात पडलेली मार्क. आता कंडिशन कडे जाऊ. 5 टाइम्स स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट, याची 5 पट, x अधिक 10 ची 5 पट. 5 टाइम्स द स्कोर इन द सेकंड टेस्ट इज द सेम, ही समान आहे, स्क्वेअर ऑफ स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, पहिल्या टेस्टला मार्क आहेत x, त्याचा स्क्वेअर इतका, वर्गा इतका दुसऱ्याची 5 पट दिसते. हे सॉल्व करूया. x स्क्वेअर is equal to 5 into x, 5x, 5 into 10, 50. याला इकडे आणूया. Therefore x square minus 5x minus 50 is equal to 0. 5x ची फोड करायचे, वजा 50 ला फोडूया. 10 5 जा 50, 10 तून 5 गेले, 5 राहिले, इथं मायनस आहे, मोठ्या संख्येला चिन्ह वजा, दोघांचा गुणाकार वजा येतो, इथं वजा, इथं अधिक, म्हणजे उत्तर वजा. x 10x minus 10x plus 5x is equal to minus 5x. Therefore x square minus 10x plus 5x minus 50 is equal to 0. दोन गट केले, x in bracket x minus 10, x कॉमन आहे, plus 5 in bracket x minus 10, 5 10 जा 50 is equal to 0. Therefore दोघांमध्ये कॉमन x minus 10, इथं x plus 5 is equal to 0. Therefore x minus 10 is equal to 0 or x plus 5 is equal to 0. Therefore x is equal to 10 or x is equal to minus 5. इथं पडलेली मार्क आहेत, मिळालेली मार्क आहेत, वजा 5 येणार नाहीत, मार्क प्लस मध्ये असणार आहेत. म्हणून इथं म्हणायचं मार्क्स नेव्हर negative. Therefore x is not equal to minus 5. Therefore x is equal to 10. 10 x ची किंमत म्हणजे त्याला फर्स्ट टेस्ट मध्ये मिळालेला स्कोर तोच विचारलेला आहे. म्हणून या ठिकाणी म्हणायचं स्कोर इन द फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू 10 मार्क्स. या ठिकाणी मार्क्स लिहिणं, युनिट लिहिणं कंपल्सरी आहे. या पद्धतीने इन वर्ड मध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पहिल्या टेस्टची मार्क समजली, मानली, त्यावरून दुसऱ्या टेस्टची मिळाली, दोघा कंडिशन सॅटिस्फाय केली, दुसऱ्या टेस्टची 5 पट पहिल्याच्या वर्गा इतकी सॉल्व केली, इक्वेशन मिळालं, इक्वेशन सॉल्व केलं, आपल्याला फर्स्ट टेस्टची मार्क मिळाली. एक्झाम्पल नंबर 6. मिस्टर कसम्स रन्स स्मॉल बिझनेस of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis.
production cost of each pot is rupees 40 more than 10 times the total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, find production cost one pot and number of pots he makes per day. या पद्धतीनं कसम यांनी जी काही भांडी तयार करणार आहेत त्याचा व्यवसाय आहे छोटासा, ते भांडी बनवत आहेत डेली बेसिस, रोजच्या रोज. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, एका भांड्याची किंमत ही काय आहे 40 न ज्यादा आहे, 40 रुपये न ज्यादा आहे, 10 पटीपेक्षा टोटल नंबर ऑफ पॉट्स, एकूण संख्येच्या. आता एकूण आपल्याला त्यांनी बनवलेली किती भांडे आहेत हे माहिती नाही. मग दिवसाला ते जे भांडी बनवणार आहेत ते आपण एक्स समजूया. सपोज कसम मेक्स एक्स अर्थेन पॉट्स एव्हरी डे. मिस्टर मेक्स एक्स earthen pots every day. ते दिवसाला एक्स इतके भांडी तयार करतात असं समजूया. आता त्यांच्या प्रोडक्शन कॉस्टचं काय सांगितले बघूया. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, देयरफॉर प्रोडक्शन कॉस्ट, विक्री किंमत ऑफ ईच पॉट इज 40 मोर, ही 40 न ज्यादा आहे, 40 रुपये न ज्यादा आहे, 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. आता दिवसाला बनवतायत एक्स, एक्सच्या 10 पटीपेक्षा, म्हणजे टोटल बनवतात एक्स, त्याच्या 10 टाइम्स मोर दॅन 40, एक्सच्या रोज बनवणाऱ्या एकूण भांड्यांच्या 10 पटीपेक्षा 40 रुपये जास्त त्यांची विक्री किंमत आहे. विक्री किंमत साठी आपल्याला एक कंडिशन दिली होती, त्यानुसार आपण ते विक्री किंमत मिळाली. तर त्या एकूण दिवसाची भांडी जी बनवतायत त्याच्या 10 पटीपेक्षा 40 न मोर, 40 न ज्यादा आहे. आता आपल्याला दिलेली कंडिशन काय सांगितलं बघा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, विक्री किंमत प्रत्येक भांड्यांची 600 रुपये आहे. किती आहे? 600 रुपये आहे. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट, एका भांड्याची किंमत किती, अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक पर डे, दिवसाला ते किती भांडी बनवतात ते सांगा. आता आपल्याला अगोदर त्यांच्या कंडिशन नुसार जावं लागेल. कंडिशन आपल्याला सांगितलेली आहे एकूण 600 रुपये त्यांना मिळतात डेली बेसिसला. इफ जर प्रोडक्शन कॉस्ट, उत्पादन किंमत ऑफ ऑल पॉट्स, सगळ्या भांड्यांची दिवसाची आपल्याला 600 रुपये सांगितलेले आहे. म्हणजे 600 रुपये कधी मिळणार आहेत आपल्याला, तर जेवढी किंमत आहे एका भांड्याची आणि एकूण भांडी किती आहेत. समजा 5 रुपयाला एक वस्तू आहे आणि एकूण अशा प्रोडक्शन त्यांच्या 500 झालेले आहेत पर डे. तर 500 गुणिले 5, 5 5 25, 2500 रुपये होणार आहेत. इथं आपल्याला दिलेली किंमत किती आहे 600. मग इथं आपण काय करायचं, या दोघांचा गुणाकार करायचा आहे. मग इथं दिलेल्या किमती एक्स ही आपली एकूण भांडी दिवसाला बनवणारी आणि त्यांची किंमत आपण ठरवलेली त्याच्या 10 पटीपेक्षा 40 न ज्यादा यांचा गुणाकार केला की आपल्याला त्यांचं 600 रुपये ऑल पॉट्स इन डेली, रोज मिळणारा खर्च म्हणजे त्यांना मिळणारा उत्पादन समजून येईल त्याच्यापासून. मग उत्पादन आपल्या लक्षात आलं, त्याच्यावरून कंडिशन घेतली, कंडिशन वरून आपल्याला इक्वेशन तयार करता येते. बघूया. x गुणिले 10x, 10x चा वर्ग, x गुणिले 40 अधिक 40x बरोबर 600. 10x वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर 0. इक्वेशन तयार झालेलं आहे.
ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सगळ्यांना 10 न भागूया. भाग जाणाऱ्या संख्या आहेत डिवाइडेड 10 ऑन बोथ साइड्स. 10 न भागल्यानंतर आपल्याला काय मिळतंय x² प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. 10 न सर्वांना भागलं. आता 60 ची फोड करावी लागणार आहे आपल्याला. इथं लिहितो 60 मायनस आहे, मायनस 60 ची फोड आपल्याला करायची आहे. उत्तर 4 आलं पाहिजे. 10 6 चा 60, 10 तून 6 गेले 4 राहिले. 4 प्लस आहे इथं मायनस आहे प्लस 10 मायनस 6x मायनस प्लस 10x मायनस 6x इज इक्वल टू 4x. याची फोड आपण केली x² प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. 2 गट केले इथं मांडतो. या दोघांमध्ये x कॉमन आहे. x प्लस 10 मायनस 6 इन ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल टू 0. x प्लस 10 दोन्हीकडे ब्रॅकेट समान आहे. राहिला x मायनस 6 इज इक्वल टू 0 म्हणजेच x प्लस 10 इक्वल टू 0 और x मायनस 6 इक्वल टू 0. Therefore x minus x is equal to minus 10 और x is equal to 6. आता आपल्याला दिलेली भांडी ही काही वजामध्ये येणार नाहीत. आपल्याला विचारले काय आपण x कुणाला मांडले कस्टम्स मेक्स ए अर्थेन पॉट एव्हरी डे. दिवसाला ती वजादा भांडी बनवणार नाही. म्हणजेच काय नंबर ऑफ पॉट्स नेव्हर निगेटिव्ह. म्हणजेच x is not equal to minus 10. Therefore x is equal to 6. 6 means Mr. Therefore Mr. Kasams makes 6 earthen pots every day. आता काय विचारले एकूण किती and number of pots her makes per day. Find production of one cost one pot. एकाची किंमत किती. Production of cost of each pot. Production of cost of each pot. एकाची किंमत किती असणार विक्री किंमत तर 10. x ची किंमत 6 अधिक 40. 10×60 अधिक 40 बरोबर 100 रुपये. 100 रुपीज. म्हणजे दिवसाला कसम मेक्स 6 अर्थेन पॉट्स एव्हरी डे. दिवसाला ती 6 भांडी बनवतायत आणि एकाची किंमत विक्री किंमत 100 रुपये असणार आहे. 6 ची 600 रुपये आपल्याला या पद्धतीने किंमत मिळणार. आपल्याला इक्वेशन तयार करायचं होतं त्यासाठी आपण कंडिशन अप्लाय केली. x मानलं. दिवसाला बनवणाऱ्या भांड्यांना आपण x मानलं. त्याची विक्री किंमत दिलेल्या कंडिशनवरनं दिवसाच्या भांड्याच्या 10 पटीपेक्षा 40 न जादा. मग एकूण त्यांची किंमत दिवसाला जेवढी विकली जातात एकाला एवढी किंमत आहे. एवढ्या वस्तू तयार होतात. गुणाकार केला की 600 मिळणार. कंडिशन अप्लाय केली. इक्वेशन मिळालं. सॉल्व केलं. आपल्याला कसम डेली अर्थेन पॉट्स जे आपल्याला तयार होत आहेत एव्हरी डे ते मिळाले आणि त्यांचा प्रोडक्शन प्राइस आपल्याला मिळाली. या